अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही मिळाला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रत्यक्ष आहुन प्रतिमा सुंदर असं आपण का म्हणतो माहिती का? एखाद्या व्यक्तीला आपण हळूच पाहतो, तिच्या वागण्या बोलण्यातून आपण आपल्या मनातली एक कल्पना म्हणजे प्रतिमा तयार करतो. मग ती व्यक्ती आपल्या ओळखीची होते. तिच्या वागण्यातून, तिच्या मैत्रीतून, तिच्या अनुभवातून आपल्याला असं कळतच नाही की आपण केलेली कल्पना आणि ही प्रत्यक्षातली व्यक्ती इतकी वेगळी आहे, म्हणजे याच्यामध्ये इतका मोठा फरक पडू शकतो किंवा आपण केलेली कल्पना आणि प्रत्यक्षातली व्यक्ती अधिकच सुंदर दिसू शकते. आहे की नाही प्रेमाची गोष्ट? पण खऱ्या अर्थाने रील आणि रिअलमध्ये जेव्हा फरक पडतो ना, तेव्हा रिअल माणूस खराखुरा आणि अधिक संवेदनशील असेल तर प्रेमाचं गाणं झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच ही आजची प्रेमाची सुंदर गोष्ट. यांच्या लग्नाला ना 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राजेंद्र शिसतकर आणि त्यांची ही आहे बँकर अपर्णा राजेंद्र शिसतकर. त्यांना आपण बोलूया. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बापरे, मला वाटलं राजेंद्र सर असा तो पोलिसांचा सायरन वाजत असणार, कुठे आहे, काय आहे, कसं आहे, कधी आहे. वा 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 वा, म्हणून म्हटलं ना प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, हेच मला सांगायचं होतं. अपर्णा इतकी सुंदर दिसते आहेस आणि आमच्या राजेंद्र सरांच्या पाठीमागे 25 वर्ष खमकी जी उभी आहेस ना, त्या प्रेमाची गोष्ट ऐकायला महाराष्ट्र उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. ही प्रेमाची गोष्ट ऐकायला आपण आता गप्पा मारायला सुरुवात करूया. या अपर्णा सर आम्हाला वेगवेगळ्या मालिकांमधून नाटकांमधून दिसलेले आहेत, पण राजेंद्र शिसतकर नावाच्या एका सक्षम अभिनय करणाऱ्या अभिनेत्याची बायको कोण? तर ही आमची बायको सुंदर अपर्णा रायबाकर आधीची. अपर्णा, हे जे मी सौजन्य मगाचपासून बघते, खाऊ का ग अपर्णा? नंतर आत्ता पण तू पहिले, हे असंच आहे खरं आयुष्यात? घरी पण तसंच आहे. एकदम इतकं खराखुरा माणूस तू. हो हो. हां, म्हणजे बाहेर जेवढा तो असा इन्स्पेक्टरच्या रोलमध्ये किंवा रफ जे टफ. काय रफ टफ तसं नाही आहे. ही इज व्हेरी डिफरंट. हो डिफरंट म्हणजे काय, म्हणजे कसं? म्हणजे असं लोकांना असं वाटतं अरे बापरे, हा माणूस असा एवढा साधा आहे, एवढा डाऊन टू अर्थ आहे असं. म्हणजे त्यांना वाटतं अरे हा रागिष्ट माणूस होय, आहे होय, किंवा होय. असं. बट तसं नाही आहे. हो, कारण आत्ता पण म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या की तुझ्यातलं सौजन्य, आणि त्याच्यामध्ये कुठे एक अभिनय नव्हता खोटा की हे आता सगळे बघतायत म्हणून करायला पाहिजे वगैरे वगैरे. सर नमस्कार. स्त्रीचा जो सन्मान करतो ना त्याला सगळं मिळतं असं. नाही, याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी आग्रही आहे आणि आमच्याकडे मातृसत्ताक आहे, आमच्याकडे पितृसत्ताक नाही. काय सांगताय हो, सर? आमच्याकडे निर्णय घरातली जी मोठी स्त्री असते ती घेते. जसं माझी आई आहे, तर आई निर्णय घेते. मग आईने घेतलेला निर्णय, मग तिचे जे भाऊ आहेत किंवा चुलत भाऊ कोणी असतील त्या सगळ्यांना तो मान्य करावा लागतो. त्याच्यानंतर मग घरामध्ये आई आहे ही आणि मुलगी, 3 बायका घरात असताना माझं काय चालणार आहे? छान चाललंय की सर, ते चेहऱ्यावर मी दिसतंय. म्हणतो आईने शिक्षण दिलं सरस्वती, हिच्यामुळे लक्ष्मी आली म्हणून ही माझी लक्ष्मी, आणि मुलीला दुर्गा माताच बनवून टाकतो. हो 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 हो, किती छान ना सर. मला खूप आवडलं की मातृसत्ताक जर घरातली हे असेल ना म्हणजे परंपरा, तर मला वाटतं सगळं छान असतं. कारण त्या दुर्गेची रूप आहेत ती सगळी. मला खूपच आवडलं. म्हणजे घरात तो आला ना की आम्ही सगळे असे त्याच्यावर तुटून पडतो तिघी. प्रत्येकाला हवा असतो ना. लेकीला माझा बाबा पाहिजे, तुला माझा पती पाहिजे, आणि आईला तो लेक हवा. किती छान. सर आपल्या आयुष्यामध्ये ना अबकड किंवा मुळाक्षर असतात, ती खूप काय काय छान शिकवून जातात. तुमच्या आयुष्यात गमभनाने तुम्हाला आयुष्यामध्ये एक छान राजमार्ग दिला. त्या गमभनापासून सुरुवात करा ना. मी बँकेची नोकरी सोडायची नाही सोडायची या डायलिमामध्ये असताना संतोष वेरुळकर माझा मित्र होता रोहिया कॉलेजचा,
आणि त्यांनी INTला गमभन नावाची एकांकिका बसवली होती. मग ती INT पण जिंकली, सवाई स्पर्धा पण जिंकली होती. आणि त्याचं तो आता कमर्शियल नाटक करणार होता. मग त्यांनी मला फोन केला की याच्या वडिलांचा रोल आहे, करशील का तू. मी भेटायला गेलो, भेटलो वगैरे, पण आर्थिक गणितं खूप म्हणजे पैसे खूप कमी सांगितले त्याने, म्हणजे मला परवडणारे नव्हते. मग आता काय करायचं, तर राजेश देशपांडे जो लेखक दिग्दर्शक आहे तो माझा चांगला मित्र. मी त्याला विचारलं की काय करू. तो म्हणाला की बघ नाटक चांगलं आहे, कर, त्याचा फायदा होईल तुला. आणि मग मी ते नाटक करायला घेतलं. आणि ते नाटक बघायला मग निशिकांत कामत आला, जो त्यावेळेला त्यांनी मुंबई मेरी जान फिल्मची तयारी करत होता. मग त्याने मला विचारलं की अरे काय नोकरी, तर म्हटलं सोडली. म्हणाला मी अशी एक फिल्म करतोय, येऊन भेटून जा. आणि मी गेलो आणि मला फिल्म मिळाली. वा. आणि गमभनमध्ये आणखीन एक गोष्ट अशी घडली होती की गमभन नाटक बघायला मंगेश कुलकर्णी आले होते. बर. तर मंगेश कुलकर्णीने नाटक बघितलं, मला भेटले, म्हणाले छान काम करतोस, पूर्ण वेळ हेच करतोस का. मी म्हटलं हो पूर्ण वेळ हेच करतो मी, चल माझ्यासोबत. आणि शिवाजी मंदिरावरून आम्ही निघालो. स्वामी समर्थांचं मठ आहे, त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला केदार शिंदेचं ऑफिस होतं. आणि गेले, केदार तो तानाजीचा रोल हा करेल. आणि हो ओके. आणि मला आयुष्यातली पहिली म्हणजे एकाच दिवशी हिंदी फिल्म पण केली, एकाच वेळेला मराठी फिल्म गलगले निघाले भरत जाधवांची. या दोन्ही फिल्म्स मला गमभन नाटकामुळे मिळाल्या. क्या बात आहे. बघा त्याला काही आकार नाही, उकार नाही, पण तुमचं आयुष्य मात्र छान सुंदर केलं. दोन्ही याच्यामध्ये बघा, एकात भरत जाधव सारखा सिनियर ऍक्टर आणि केदार शिंदे त्यात, आणि दुसऱ्या बाजूला परेश रावल. हा हा, क्या बात आहे. वा. म्हणजे पैशांबरोबर शिकायलाही खूप मिळत होतं या सगळ्यांकडून. भरत दादाकडून तर मी खूप काही शिकलो हो त्या सिनेमाच्या दरम्यान. माणूस म्हणून पण तुम्ही इतके छान घडलेले आहात, ते मला वाटतं वेगवेगळी माणसं मिळाली म्हणून. पण ह्यांच्या आयुष्यामध्ये जसं गमभन आलं तसं तुझ्या आयुष्यात LOVE लव कधी आलं, हे लव कधी शिरलं तुझ्यात. आम्ही ॲक्च्युली भेटलो कॉलेजमध्ये. कॉलेजमधली मैत्री. कॉलेजमध्ये म्हणजे मैत्री होती असं. आणि मी ओळखत होते म्हणजे त्याला की अरे हां तो नाटकात वगैरे कामं करायचा. तर असं म्हणजे मला एकदम आवडायचं, म्हणजे द वे ही यूज टू ॲक्ट आणि असं सगळं. तर मी बघत बसायचे अरे किती. आणि मग जसा तो स्टेजवरून खाली उतरला की तो नॉर्मल असायचा, सगळ्यांबरोबर फ्रेंडशिप असायची, हसायचा, बोलायचा. म्हटलं बापरे, म्हणजे कसं ना, आत्ता तो एवढं इंटेन्स सीन करत होता आणि आता लगेच येऊन त्यांनी हे झाला, नॉर्मल झाला. म्हटलं बापरे, हे कसं आहे ना, कसं असं करून मी म्हणजे ॲप्रिशिएट करायची तेव्हा असं. पण नंतर मग मैत्री, बरेच वर्ष मैत्री होती. नंतर मग मी जॉब करायला लागले, हा पण जॉब करत होता असं. आणि मग एकदा तो आम्हाला भेटला, तेव्हा तो काय फोन नंबर नव्हते आणि आम्ही अचानक भेटलो. मी पोद्दारमधून M.Com करत होतो माटुंग्याला, आणि हिचं जॉब होतं माटुंग्याला. तेव्हा आमची तिथे भेट झाली. जनरल गप्पा टप्पा, मग काय फोन एक्सचेंज झालं. आणि एक दिवशी असंच. सर हे अगदी म्हणजे असं काही इंटरेस्टिंग नाही आहे ही स्टोरी. इंटरेस्टिंग बनवली पाहिजे आता त्याच्यामध्ये माणसाला घालून. पण तू खूप छान गायचीस ना, म्हणजे तुझी आजी वगैरे खूप छान गायची. आणि पण अनेक फेस्टिवल्सना गाणं. हां, म्हणजे हा नाटकांमध्ये असायचा, मी संगीतात होते. हां, म्हणजे सगळ्या बाजूने ट्रॉफ्या घेऊन यायच्या एवढंच काम ठरवलं होतं वाटतं कॉलेजसाठी तुम्ही. हां, मग सर आता भेटलात, पुढे काय झालं सर छान सांगा. हे काय, मी भेटलो, आम्ही फोन एक्सचेंज केले, झालं आणि लग्न झालं. मग असंच भेटणं व्हायचं. कारण माझा तसं मी थोडा वेगळा आहे. म्हणजे हिला आवडतं आय लव्ह यू बोलायला, किंवा असं खूप छान दिसतंय साडी हे, तर मी असं काही नाही करत. मी असं फक्त बघतो की हां ठीक आहे छान आहे, मग म्हणणार बोल ना काहीतरी. हां छान दिसते. अरे मग हे सांगणार कधी, विचारल्यावर. बरोबरच आहे. पण हा आत्ता आवाज वाढलाय माझा, आधी नव्हता. व्यक्त नाही झालं सर तर कसं प्रेम होणार ना. व्यक्त करण्यासाठी किती काय काय गेलं. तिच्याकडे तर सुंदर गाण्यासारखं हे आहे, तुमच्याकडे अभिनयासारखं. मी आता कसं असतं ना, बघा एक लग्नानंतरचा किस्सा सांगतो. ही ब्राह्मण आहे, मी आगरी आहे. लग्न झालं, आम्ही राहायला गेलो आणि मी विचारलंच नव्हतं तिला की तुला जेवण बनवता येतं का. आणि मी पण नाही म्हटलं की मला येत नाही. तर लग्न गेलो आम्ही राहायला, आणि पहिल्या दिवशी हिने विचारलं काय करू. म्हटलं काय येतं तुला. वरण येतं. म्हटलं बनव वरण. आणि हिने वरण म्हणून जेवायला बसलो आणि हिने ती उकडलेली डाळ आणून दिली. म्हटलं हे काय आहे. म्हणाली वरण. म्हटलं ह्यात ते काही नाही टाकलं तू, जिरा बिरा किंवा काही, त्याला आमटी म्हणतात आमच्याकडे. म्हटलं मग ते दे मला, हे नको. आणि आम्ही जेवायला बसलो आणि हा म्हणतो नको, मला नको जेवायला. आणि आम्ही दोघंच, म्हणजे लग्नानंतर ऑब्व्हियसली आम्ही वेगळं राहत होतो. मी अरे जेवायला नाही, मी नाही जेवणार. उठले, तशीच फोडणी घातली
आणि मग आम्ही जेवायला बसलो. वा. आणि मग हा प्रकार मला वाटतं 2-4 वर्ष चालू होता. मग ही प्रेग्नेंट राहिली, आई आली घरी, आईचा पहिला दिवस होता आणि आई म्हणाली मला तुझ्या किचनमधलं काही माहिती नाही आहे. पण आम्ही दोघंही होतो. आणि हां मग जेवणाचं कसं करायचं. तर आई म्हणाली नाही नाही थांब राजू, ती तुरीची डाळ आहे ती तिखट वरण करतो. मला हा ठीक आहे. मी गेलो, कुकर लावला, सगळं जेवण बिवण फोडणी देऊन आम्ही जेवायला बसलो तिघं. आणि जेवताना हिने आईला विचारलं राजूला जेवण येतं. आई म्हणाली हां त्याला सगळं जेवण येतं. आणि हे मी तिला इतकी वर्ष सांगितलं 5 वर्ष आमचं लग्न होऊन आणि त्याच्या आधी पण ओळख, पण मला माहित नव्हतं की ह्याला पूर्ण जेवण येतं. तुम्हाला कसं येत होतं जेवण पण? आमचं कॅन्टीन होतं ना शाळेमध्ये. काय सांगताय? हां त्यामुळे पाट्यावर चटणी वाटण्यापासून ते काय म्हणतात भांडी घासणं, चहा नेऊन देणं, असे किटली आणि हे सगळं कामं छान. केली, सगळी कामं केलीत मी. पण 5 वर्ष इतका बेमालूम अभिनय केला की आपल्याला स्वतःला जमत नाहीये. आणि पण त्याच्यानंतर झालं असं की कळल्यानंतर किचन माझ्याकडे आलं. वा 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 वा. आई नसली की मग किचनचा ताबा माझ्याकडे असतो. पण हे लग्न जमत असताना झालं काही म्हणजे विरोध वगैरे झाला? नाही म्हणजे तो जो काही टिपिकल होतो थोडासा हां, तेवढा, पण थोडासा. बाकी काही नाही झालं. फारसं काही नाही. कारण माझ्या घरचे पण मला ओळखत होते की अरे नाही हा. आणि शिवाय मी बँकेत नोकरीला होतो त्यामुळे हिच्या घरून तसं काही नाही की अरे काहीच करत नाही किंवा काय असं काही नाही. आणि वेल टू डू फॅमिली आहे, बिझनेस आहे स्वतःचा, असं सगळं होतं. त्यामुळे काही फार एवढं नाही कोणी काय केलं. उगाच आपलं म्हणजे बारीकसं दुजे केली तशी काही नाही. एक दुजे केली नाही स्टोरी तशी असं काही काही झाली नाही. नाही. तशी फारशी काही नाही. मोठी गरज नाही पडली. स्टोरी हो. नाही आहे नाही. एकदम. सर पण तुम्ही खूप उशिरा या करिअरकडे पाहिलं हो. या व्यवसायात का? त्याचं कारण काय? एक तर टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी की सिक्युअर्ड जॉब आहे, हो. दर महिन्याला मिळत आहेत 20-25 हजार 30 हजार काय जेव्हा तेव्हा असेल पगार तो सोडून एक अशा फील्डमध्ये का जा की जिथे आज काम आहे उद्याचं माहीतच नाही, हो. रोज स्ट्रगल आहे, अशा क्षेत्रात जाच कशाला. आणि अभिनयाचं म्हणाल तर मग तेव्हा मी ॲक्टिंग करतच नव्हतो. मी इंटर कॉलेजला एकांकिका दिग्दर्शन करायचो. होय होय होय. अभिनय मी खूप वर्षाआधीच सोडला होता, काही संबंधच नव्हता माझा. हे अचानक एक ब्युरो रिपोर्ट नावाची एकांकिका केली, तिथं विनय सर भेटले, विनय आपटे, त्यांच्यामुळे मग पुन्हा आलो आणि ते सुरू झालं. बँक सोडण्यासाठी पण तेच कारण झाले ना? ते सेम कारण झालं. हां हां. त्याच्याचमुळे मग निर्णय घेतला की अरे नाही, कारण नाटक घेतलं गमभनं, त्याच वेळेला गोजीरवण्या घरात सिरियल करत होतो, सिनेमे आले 2. मग लक्षात आलं की नाही आपल्याला कामं मिळू शकतात आणि मग बँक सोडण्याचा निर्णय घेतला. आमचे है आमची ही अपर्णा, हा बँक सोडण्याचा निर्णय हा एक वेळ मान्य आहे, पण या क्षेत्रामध्ये आता पूर्ण वेळ त्यांनी काम करावं हे तुला पटलं होतं? माझाच पाठिंबा होता त्याला. कारण मी त्याचे पोटेन्शियल्स कॉलेजमध्येच पाहिले होते. हां. इंटर कॉलेजला जेव्हा मी एकांकिका सिलेक्ट करायचो त्यावेळेला मी पुण्याचे भाटे पब्लिकेशन्स म्हणून आहे, भाटे काका आहेत, त्यांच्याकडून मी एकांकिका घेऊन यायचो. 40-50 एकांकिका एकत्र घेऊन यायचो. मग त्या वाचायचो. त्यातल्या 8-10 एकांकिका सिलेक्ट करायचो की ह्या चांगल्या आहेत एकांकिका. त्या 10मधून मी 5 काढायचो पुन्हा की नाही ह्या बेस्टच आहेत, ह्या जिंकतील. आणि त्या 5 ज्या मी सिलेक्ट करायचो त्या 5 एकांकिका हिला ऐकायला लागायच्या. आणि जी एकांकिका ही पूर्ण ऐकायची ती मी करायचो आणि ती नंबर काय द्यायची. सांगताय? म्हणजे पहिला हा म्हणजे सशक्त हां. रसिक हा आहे मेन तिला म्हणजे. सहन करायला लागायचं ते. एखादी म्हणजे बोरिंग झाली पहिले 1-2 मानात बस झालं, कंटाळा आला, ठेवून दे, ठीक आहे, दुसरी. पण सर मला असं सांगा की हे तुमच्यामध्ये कुठून आलं? पण अभिनय पण आणि दिग्दर्शन पण त्याचा बेस काय? माझे आजोबा, आईचे वडील त्या काळात स्त्रीपात्र करायचे. हां हां. कारण आई कधी कधी सांगते की अरे तुझी ती आत्या आहे किंवा हे आहे, ती सगळी यायची, मग ती त्यांना नऊवारी नेसवायची, हे करे ते करे. आणि माझ्यासाठी हे शॉकिंग होतं की माझे आजोबा मला दांडपट्टा शिकवायचे, ओ लाठी काठी आणि हे सगळं ते करायचं. म्हणायचं पहलवान माणूस आणि स्त्री पात्र हे 2 कॉन्ट्रास्ट अगदीच वेगळं आहे. हो. आणि माझे वडील पण नाटकात काम करायचे त्या अच्छा, म्हणजे तशी परंपरा आहे. ते तिथून माझ्याकडे आलं. पण मग दिग्दर्शनाचं म्हणाल तर तो अपघाताने झालेला दिग्दर्शक होतो. कारण आम्ही कॉलेजमध्ये एकांकिका करत होतो आणि आम्हाला दिग्दर्शकच मिळाला नाही. मग चल मीच बसवतो आणि मी बसवली ती एकांकिका. मग ते सुरू झालं, अरे नाही तूच डिरेक्ट कर. मग ते करता करता इंटर कॉलेजला सुरुवात झाली आणि मग अभिनय राहिलाच बाजूला. आपण त्यावेळेला सुद्धा मुली फार पिंगा घालायच्या त्यांच्या भोवती किंवा काय त्यांची मानच खाली गेली एकदम. आठवलं त्यांना तो सगळा रोमहर्षक प्रसंग आठवलेला आहे. कारण मी सराईत चोर नाहीये. सराईत गुन्हेगार किंवा सराईत चोर असतो तो बरोबर सगळं लपवतो. माझा फोन कधीच, माझा पासवर्ड नाही आहे किंवा लॉक नाही आहे.
तो हिच्याकडे ही उघडते, मुलगी उघडते, सगळं करतो. नाही सर, असं ते नाही विचारायचं आहे. पण एक स्त्री सुलभ भावना असते, त्यावेळेला थोडासा जळफळाट होतो, राग येतो, पॉझिटिव्ह असतो आपण आपल्या प्रेमाबाबत. असं वाटायचं तुला त्यावेळेला? तेव्हा वाटायचं ना? तेव्हा थोडं वाटायचं. मग काय काय असायची स्ट्रॅटेजी? काय काय असायची? काय काय चाललंय काय? जास्त नाही बोलायचं, लांबून दाखवायचं सगळं जे काय असेल ते दिग्दर्शन. नाही, तिच्यापेक्षा माझी मुलगी जास्त पॉझिटिव्ह आहे. आम्ही स्मिता गोंदकर बरोबर एक फिल्म केली होती, Mr. and Mrs. अनवॉन्टेड Unwanted नावाची. आणि मी बसलो होतो, ही माझ्या बाजूला बसली होती आणि तिकडे अपर्णा बसली होती. आणि एक फिल्म सुरू होते आणि त्याच्यामध्ये तिला मी मिठी मारतो असा होता. आणि हिने जे असं नख मारलं तर मला, आणि काय चाललंय, काय चाललंय, बायको इकडे आहे, ही तर मिठी मारता. आणि त्याच्यात मी एकदा तिला चुकून असं काहीतरी म्हणतो त्याच्यात की अरे नाही बाबू, असं नाही आहे. आणि हिला मी बाबू म्हणतो नेहमी. हा हा, मुलीला तुम्ही हाऊ डेअर यू तिला बाबू म्हणाला, कसं केलं ते. घरी आली, यायचंच नाही, आमच्यासोबत नाही यायचं, मला घेतलंच नाही थिएटरवरून. आणि हे सगळं असं ओरबडून ठेवलं होतं, नख मारली होती. ह्या दोघी गेल्या निघून, मला नाही, तुम्ही नाही यायचं आमच्यासोबत. घरी गेली, आईला म्हणते काय चाललंय तुझा मुलगा, काय करतोय धंदे बघ, सकाळी लोकांसमोर जाऊन दुसऱ्या बाईला मिठी मारतोय, तिला बाबू म्हणतोय. आई ग, किती प्रेम हे. आणि तिने त्या दिवशी मला घरातच नाही घेतलं, बेडरूममध्ये नाही, यायचंच नाही तुम्ही. जा, तिला बाबू म्हणालात ना, तिला मिठी मारली तर तिकडेच जा, इकडे नाही यायचं आमच्याकडे. मग तिला कसं आहे, त्या सिनेमात त्याच्यात नाव काय होतं त्याचं, राजेश. मी कोण आहे, राज. मग ती मिठी राजेश ती मारली होती, मी नव्हती मारली. आई ग. नाही, पण तुम्ही होतात ना, राजेश होता तो मी नव्हतो. असं करून तिला मग ते समजावून मग तिला पार्टी द्यायला लागली. आणि ते मग जरा समजा आपल्या वडिलांविषयी इतकं प्रेम असतं, इतका आदर असतो, त्यामुळे ती खोटी प्रतिमा सुद्धा त्यांना मुलांना आवडत नाही. हेच खरं प्रेम. सर पण हे क्राईम पेट्रोल मध्ये एकदा एक कमिशनर असतो आणि मी जाऊन त्यांना सर म्हणतो, सर, आणि सॅल्यूट मारतो आणि हे सगळं करतो. पण राग, सर कसं म्हणता तुम्ही, या सिरियलचे हिरो तुम्ही आहात, तुम्ही सर नाही म्हणायचं कोणाला. म्हणता का पण तो बॉस आहे ना माझा, तुम्ही सर म्हणू नका, सॅल्यूट मारा फक्त. तुम्ही तिकडे जाऊन सांगितलं की अरे बाबा कमिशनर जरा सर नाही म्हणायचं तर पोरगी जीव गेली माझा. सर हे सर खरं गंमतच आहे. हे रिअलचा इतका गोंधळ आहे ना. तुमचं जर गुगलवर टाकलं ना नाव, तर तुमची बायको स्मिता गोंदकर येते. काय हे म्हणजे गंमत आहे की नाही ह्या सगळ्या गुगल आणि ह्याची पण जरा तुम्ही माहिती काढा. कारण असं पण असेल की मी फार कधी पर्सनल लाईफ बद्दल बाहेर बोललोच नाहीये ना, सोशल मीडियावरती आम्ही कधी एकत्र फोटो शेअर केलेत किंवा काय केलेत, त्यामुळे कोणाला माहीतच नाहीये. मग एक बिचारा कोणीतरी ते मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड मधला फोटो घेतला, स्मिता गोंदकरला मी अशी मागून मिठी मारली आणि तो टाकतात की ही बायको माझी. पण इतकी सुंदर अपर्णा तुमची बायको आहे हे आज मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला कळलं. महाराष्ट्र खुश झालेला आहे अशा अपर्णाला पाहून. अपर्णा, तू बँकर ना पूर्ण? बरोबर. 22 वर्ष तू बँकेमध्ये. मग गाणं कुठं गेलं तुझं सध्या जरा गाणं आत आहे, अंतर मनात आहे. सरांना रिझवण्यासाठी म्हणतेस? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. सर, तुम्ही गुरु या शब्दाला खूप मानता. म्हणजे गुरु ही व्यक्ती, भाऊंची किती आठवण येते आता इतकं सगळं यश मिळाल्यानंतर? भाऊ असायला हवे होते खरंच. भाऊ असे होते ना की ते माझ्यावर तर खूप विश्वास, कारण आम्ही दोघंही खारला राहायचो. भाऊंचा एक टॅक्सीवाला होता जो त्यांना सकाळी घेऊन जायचा, रात्री तो परत घेऊन यायचा, आणि तो फिक्स होता टॅक्सीवाला, बरीच वर्ष होता. त्या टॅक्सीत फक्त भाऊ यायचे आणि जायचे, बाकी कोणालाच घ्यायचे नाही ते. पण मला घेऊन जायचं ते. राजो बस. एक त्यांची रूम होती बाजूला, त्या रूममध्ये कोणाला परमिशन नाही द्यायला. पण मी असेन, कोण आहे भाऊ, मी आहे, हा बस ठीक आहे, आणि जायचं. एक भाऊ अक्षरशः काय म्हणतात, आम्हाला घडवलं भाऊनी. भाऊ म्हणजे कोण आमच्या? भाऊ म्हणजे भारतीय विद्याभवनचे गिरीश देसाई. ते म्हणजे महाराष्ट्राला कळू देत तुमचे. आणि भाऊंनी आम्हाला एक गोष्ट मला सांगितली होती, मी खूप गप्पा मारत होतो त्यांच्याशी. ते म्हणाले बघ, ऍक्टर म्हणून 19-20 असेल ना चालेल, माणूस म्हणून 19-20 नाही, माणूस म्हणतो 100% असायला पाहिजे. आधी माणूस मग अभिनेता. तर ते कधी करू नकोस तू, की पाय जमिनीवर ठेव. यश आज आहे उद्या नाही आहे, अपयश पण आज आहे उद्या नाही आहे. एका खुर्चीत कायम कधीच कोणी बसणार नाही, ती फिरत राहणार आहे. आज तू सुपरस्टार आहे तर उद्या दुसरा कोणीतरी असेल. बापरे. तर तो सुपरस्टार झाल्यानंतर ते डोक्यात नको ठेवू की मी स्टार आहे.
काही दिवसांनी दुसरा कोणतरी येईल त्या खुर्चीत. पण तू माणूस म्हणून 100% राहिलास ना तर तू टिकून राहशील कुठेही जा. आणि आणखीन एक सांगितलं होतं की मुंगी बनून साखर खा, मुंगी बन आणि साखर खा, अख्खी गोण रिकामी करशील. वा, एवढे प्रोजेक्ट्स आहेत गोणभर, पण मुंगी बनून खा, एक एक आहे, सगळं संपवशील, सगळं मिळेल तुला. मुंगळा बनून खायला गेलास ना तर लोक चपलीने मुंगळा मारतात, मारला जाशील. म्हणायला गेलं तर सोपं वाक्य आहे, पण काय गर्भित अर्थ आहे त्याचा. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की भांडी घासण्यापासून मी काम केलेलं आहे हो, कॅन्टीन असल्यामुळे, तसं रंगभूमीची सुद्धा तुम्ही झाडू काढून सफाई केलेली आहे. क्या बात आहे. पण तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला असं भाऊनी सांगितलं हे सगळं? नाही, कारण सवयच ती होती, इतकी वर्ष ते करत होतो, त्यामुळे मला कधीच काय वाटलं नाही. मला अजूनही आठवते HR कॉलेज. HR कॉलेज म्हणजे सगळी श्रीमंत गर्भश्रीमंतांची मुलं तिकडे कॉलेजमध्ये येतात. तर त्या प्रिन्सिपलनी भाऊंना सांगितलं की आम्हाला कॉलेजमध्ये नाटक सुरू करायचं आहे, कुणीतरी चांगला एखादा पाठवा. भाऊनी मला पाठवलं तिकडे. मी गेलो, ऑडिशन वगैरे, सगळे हेप क्राऊड, यो मॅन सर, हॅलो हाऊ सर. त्यातल्या त्यात हिंदी बऱ्या बोलणाऱ्या लोकांना मी सिलेक्ट केलं की ह्यांचं हिंदी जरा बरं आहे, त्रास नाही होणार. आणि उद्यापासून मग रिहर्सल सुरू करूया आपण. ओके ठीक आहे, सगळे जमले, 5-6 जण जमले तिकडचे. आणि मी म्हटलं बसा, आणि मी आपलं चप्पल काढलं आणि खाली बसलो जमिनीवरती. ते म्हणाले खुर्च्या नाही आहेत. म्हटलं का खाली बसा? नाही, खाली नाही बसणार आम्ही. म्हटलं का? धूळ असेल ना. ठीक आहे, झाडू घेऊन ये, मी काढून देतो. नाही नाही, आम्ही नाही बसणार. आणि ते गेले निघून. मग मी सरांना सांगितलं की हे असं असं झालं. ठीक आहे, येतील ती पोरं परत. आम्ही 2-3 दिवस जात होतो. 3-4 दिवसानंतर ती आली मुलं सगळी. त्याच्यानंतर त्या मुलांनी जवळपास 5 वर्ष माझ्याकडे काम केलं. पण मला जे माझ्या गुरुनी शिकवलं होतं ते सगळं त्यांना शिकवलं मी, की खाली बसा आधी, इथून सुरुवात करा, मग आपण नाटक करू. वा वा. पण ती बसली पोरं बिचारी. मग अशी म्हणाल तसं माणूस म्हणून तुम्ही छान राहा, माणूस म्हणून मला राहा. बाकी सगळं मिळेल. आपण जेव्हा यांनी बँक सोडायचा निर्णय घेतला आणि पूर्ण व्यवसाय तुझ्यामुळेच, तरी सुद्धा आसपासचे लोक इतर सगळे तुला नातेवाईक वगैरे म्हणाले नाहीत बघ गो बाई आता काय ते इट डिडंट मॅटर. काय विश्वास आहे ह्या बाईचा. कारण तेवढं बघितलं होतं ना त्याचं काम जे सगळं, तर त्यामुळे तरी मला माहिती होतं, professional- एक ना एक दिवस तो आज नाही उद्या होणार, उद्या नाही परवा होणार, बट ही विल बी सक्सेसफुल. वा 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 वा. पण मग आता हे आर्थिक गणित थोडी इकडे तिकडे हा, होती थोडं वगैरे. तेव्हा असं टेन्शन आलं होतं की काय आता, म्हणजे पुढे काय असं, म्हणजे आता कसं होणार पुढे, तो थोडा टेन्शन आलं होतं. पण स्वामींवर विश्वास होता. म्हणलं स्वामी आहेत पाठीशी, काही हरकत नाही. आता एका ह्याच्यावर चालली आहे गाडी, नंतर दोन्ही, आणि मग जी ती सुसाट सुटली आता. सुसाट म्हणजे काय? सुसाट. एकदमच सुसाट. आणि मग हा पोलीस तुमच्या आयुष्यात कधी आला? पोलीस आला आयुष्यात माझ्या 2010च्या दरम्यान. काहीतरी संचित वर्तक नावाचा मित्र आहे माझा, त्यांनी मला सांगितलं की असं असं क्राईम पेट्रोलचं ऑडिशन्स देऊन ये, तू पोलीस वाटशील म्हणून. म्हटलं नाही रे, मी कुठे पोलीस वाटतो. म्हणून नाही, जाऊन ये. म्हणून त्यांच्या ऑफिसला गेलो. तर त्या कास्टिंग डिरेक्टर्स होतो हॅरी परमार. हॅरी परमारनी एखाद दिवस आधी मुंबई मेरी जान फिल्म पाहिली होती. आणि तो म्हणाले सर आप मुंबई मेरी जान में थे ना. हो, काय ऑडिशन लिहिलं आणि मी क्राईम पेट्रोल केलं. काय सांगताय? एवढं सहज सोपं माझं झालं. म्हणजे मला म्हणतात ना का माझा स्ट्रगल खूप होता आणि हे होता. मला असं वाटतं माझा स्ट्रगल खूप आधी होता. नंतर जेव्हा मी या इंडस्ट्रीत यायचं ठरवलं त्यावेळेला मला नाही स्ट्रगल लागलं. कारण मला सहज नाटक मिळालं, सहज ती गोजीरवाण्या घरात सिरियल मिळाली, पहिली फिल्म गलगले निघाले, हिंदी पहिली फिल्म मुंबई मेरी जान. म्हणजे हे एवढे असे पटापट आलेले प्रोजेक्ट्स. बरं, ज्यावेळेला मी गोजीरवाण्या घरात पण करत होतो त्यावेळेला स्वाती चिटणीस, गिरीश ओक, वंदना गुप्ते, किंवा अजून हे काम रवींद्र मंकणी किंवा निशिगंधा वाड, स्मिता जयकर, सगळेच होते. हो, ह्या सगळ्या सिनियर्स ॲक्टर्स बरोबर मला काम करायला मिळालं. आणि मला त्यांच्याकडून शिकायला खूप मिळालं. विशेषतः स्वातीताईंकडून, स्वाती चिटणीस त्यांच्याकडून. स्वातीताईंची शिस्त खूप होती. कामं वेळेत येणार, त्यांचं काम करणार, पॅकअप झाल्यानंतर मेकअप काढून गाडीत आणि निघून जायचं. थांबणं, गप्पा गोष्टी, गॉसिपिंग काही नाही. आणि ती सवय मला आहे. पॅकअप झालं, मेकअप काढतो गाडीत, घरी. मागे नंतर काय जाणार, कुठे होतं, काही संबंध नाही, घरी जायचं. मी अजूनही स्वातीताईंना, डॉक्टर गिरीश ओकांना दर गुरुपौर्णिमेला फोन करतो. वा वा वा.
बघा त्या वेळेला ते भेटलेले आणि शिकवणारे सगळेच खरं तर हा, गुरु कारण असतात. प्रत्येक वेळेला गुरु तुम्हाला असं येऊन सांगणार की आम्ही तुझा गुरु, मी तुला शिकवतो, तू शिक. तुम्ही त्यांच्याकडून काय शिकता हे तुम्ही ठरवायचं. शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि शिका त्यातून. आमचे हे आमची ही सर म्हणजे पहिलाच जो चित्रपट मुंबई मेरी जान, त्याच्यामध्ये परेश रावलजींसारखा म्हणजे गुरुच्याही वरचं विद्यापीठच म्हणायला हो. हरकत नाही. या सगळ्यांना ऑब्झर्व करताना आपलं एक मराठी मड बाजूला ठेवायचं म्हणजे काय, मराठी पण बाजूला ठेवणं म्हणजे बुजरं ते सगळं बाजूला करायचं आणि काय एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला सिद्ध करणं तुम्हाला किती सोपं गेलं, किती अवघड सोपं गेलं? गेलं याचं कारण तुम्हाला सांगतो की माझा जो सीन चालू होता त्याच जो सिक्वेन्स होता ज्या पहिलाच आम्ही शूट करत होतो, त्यात मला 1-2 वाक्य बोलायची होती आणि मला माहीत नव्हतं की परेश सर मॉनिटरला येऊन बसलेत पण. आणि जेव्हा मी डायलॉग बोललो तेव्हा त्यांनी निशिकांतला सांगितलं की निशी आवाज अच्छा आहे इसका. तर निशी म्हणाला ही भावच काय, भाऊ का स्टुडंट आहे. अरे कारण परेश रावल गिरीश देसाईंना पण गुरुसारखेच होते, त्यांना गुरुच मानायचे ते. त्यामुळे ते अरे भाऊ का स्टुडंट आहे. मग ते आले, मस्त आवाज आहे. मला हां थँक्यू. मग निशी म्हणा अरे त्यांना सांगितलं तू भवन्सचा आहेस. अच्छा अरे. मग ती छान मैत्री झाली तिथे. केवळ भाऊंचं नाव सांगून की अरे भाऊंचं ते एक विश्वास आहे की हा माणूस चुकीचे विद्यार्थी नाही घडवणार. हां, ते महत्वाचं आहे. हां, हो, नाही तर नुसतं गुरूंचं नाव सांगून काय उपयोग आहे. नाही. म्हणजे विशारद व्हायचं आणि कंठातून गाणं फुटतच भाऊंना नाही. आताही मी ससा करतो की कदाचित भाऊंमुळे आणखीन काहीतरी मला शिकायला मिळालं असतं. कारण भाऊंचं एक सांगतो की भाऊ कधीच कोणाला गेले कोणाला निराश नाही करायचे कुठल्याही गोष्टीत. मग तुम्ही पैसे मागायला जा, बाकी इतर कुठली मदत असू दे, काही भाऊ सगळ्यांना सगळी मदत करायचे. आणि ते कधीच कोणाला असं नाही सांगायचं की अरे मी राजूला पाठवतोय, तुझ्याकडे काही असिस्टंट वगैरे असेल तर त्याला काम दे. असं नाही करायचं. ते फोन करायचे, गिरीश देसाई बात कर रहा हूँ, राजू को भेज रहा हूँ, उसको असिस्टंट में रख देना. टाक. आणि तो माणूस तिथे गेल्यानंतर त्याला ठेवलंच जायचं. हां, इतका असिस्टंट मोठा म्हणा शब्द. किंवा इतर कुठेही. ते रिक्वेस्ट नाही करायचं, ते सांगायचे. वा. आणि ते आम्हाला नेहमी असे म्हणायचे, त्यांच्या अशा मिशा सफेद अशा वर असायच्या, तर ते नेहमी असे म्हणायचे यहाँ मूछे सिर्फ मेरी है, बाकी सबके बाल है. आपण ना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्क्रीनवर तू पाहिलंस सरांना, तर ते एकांकिका बसवणारे आणि अगदी तू भारावून जायचीस तो राजेंद्र आणि मोठ्या पडद्यावरचा राजेंद्र, ह्याच्यामध्ये किती फरक पडलेला दिसला. अनुभवी, कर्तबगार आणि हाच आपला नवरा. कसं व्यक्त झालं? प्राऊड फील होतं, एकदम प्राऊड फील एकदम केलंस. proud feel. म्हणजे अभिमान वाटतो. आणि ते कष्ट आठवतात की ह्या माणसाच्या मागे एवढे कष्ट केलेत. त्याची चीज झाली. कारण मला असं तेच कायम वाटत होतं, मी कॉलेजमध्ये असताना पण, की काय ना मस्त, किती छान असं वाटायचं. आणि मग नंतर ह्याच्याबरोबर राहून मग शिकायला पण मिळालं की अच्छा असं असतं सगळं. तर मग म्हणजे एकूण आमचा दोघांचा प्रवास असा एकत्र झाला असं. म्हणजे बरोबर पण त्याचे मी पहिला आता हिला प्रश्न विचारला तर मी सांगतो की आई वडिलांना मी नोकरी सोडून जातोय हे तेवढं रुचलेलं नव्हतं. बरोबर की त्यांचं म्हणणं होतं की नाही नोकरी शेवटी बँकेची नोकरी आणि हे. नाही ठीक आहे. आणि पुढच्या 1-2 वर्षात पिक्चर रिलीज झाला, गलगली निघाले. आणि मी त्यांना थिएटरला घेऊन गेलो, तिकीटं काढली आणि आम्ही बसलो 2-3 जण. आणि त्यांना हे माहीत नव्हतं की या सिनेमात मी आहे. आईला म्हटलं ते गलगली निघाले पिक्चर आहे, कोण आहे, भरत जाधव. हां चल जाऊया. गेलो आम्ही, बसलो. आणि मॅनेजर आला, माणूस आला की सर तुम्हाला बोलवलं आहे. मला हां आलो. वाटलं विचारलं काय झालं, काय म्हणजे बोलवलं कशाला. गेलो होतो तुम्हाला, अरे सर सॉरी तुम्ही पैसे घेतले ना तिकिटाचे. म्हटलं हां नाही आर्टिस्ट आहात ना तुम्ही, पिक्चरमध्ये आहात ना, आम्ही नाही घेत पैसे. पण बरं ठीक आहे, मी पैसे घेतले, परत आलो. काय झालं, नाही काय नाही म्हटलं असंच. बरोबर ठीक. सिनेमा सुरू झाला आणि एक सिनेमा सुरू झाला तर 10-15 मिनिटानंतर मी येतो आणि आधी आवाज येतो माझा आणि मग मी दिसतो. हां, माझा आवाज आला तर ह्या दोघांचे रिॲक्शन असे होते माझ्याकडे बघून. आणि जसा मी दिसलो, आई आणि वडील दोघंही थिएटरमध्ये रडायला लागले. आणि मग त्यांना जे असं झालं एकदम भरून आलं. आणि आम्ही गेलो. मग ती सगळ्यांना सांगत होती. मी त्यांना सांगितलं की अरे ते मॅनेजरनी तिकडल्यानंतर आम्हाला बोलवलं खाली पिक्चर संपल्यानंतर आणि मग चहा वगैरे दिला, हे सगळं दिलं. तर मी सांगितलं की यांनी पैसे रिटर्न केले.
तर इतकी वर्ष थिएटरला पिक्चर म्हणजे तिकीट काढून पिक्चर बघणारी माणसं आणि तुम्हाला तुमच्या मुलामुळे तिकिटाचे पैसे रिफंड मिळून आम्ही फ्रीमध्ये पिक्चर बघितला आणि ते सगळं झालं. तर तो एक सॉलिड अनुभव होता. आणि जसं गणपतीच्या दरम्यान फिल्म रिलीज झाली होती, आम्ही गिरगावला होतो आणि मुलीला घेतलं होतं सोबत. मुलगी मला वाटतं 3-4 वर्षाची होती आणि हाऊसफुल होता आणि तिकीटं ऑलमोस्ट संपण्यात आली होती. तर काउंटरवरच्या माणसाने मला बघितलं आणि त्यांनी मला विचारलं किती, तर 3 घेतलं. तर ठीक आहे होतं आणि त्यांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला, बंद केली काउंटर आणि मला 3 तिकीटं दिली. लास्ट रोची कॉर्नर सीट्स होत्या 3. आता मुलगी म्हटलं ती अशी बसली होती मांडत होती, काय कुठला पिक्चर आहे, मराठी पिक्चर. अरे यार डॅडी, म्हटलं थांब आपण तुला पॉपकॉर्न आणि हे देतो इंटरव्हलला. हां ठीक आहे. मग फिल्म सुरू झाली. हिचा टाईमपास असा असं आणि ही मी बसलो होतो, अपर्णा बसली होती आणि मेवणी बसली होती आणि ती अपर्णाच्या मांडीवर बसली होती आणि ती सेम झालं परत तिथे आवाज आला. आला हे ना काय हे तान्या मोनिया असं काहीतरी मी बोलतो आणि डॅडी. आणि जसा मी दिसलो तिला, ती भर थिएटरमध्ये जोराली डॅडी, अरे मम्मी डॅडी. आणि मग पुढचा सिनेमा तिने मांडला. हिच्या ओरडण्यामुळे बाकीची माणसं मागे बघायला लागली आणि मग ते सगळ्यांना कळलं की आहे अरे मस्त छान सिनेमा वगैरे. आणि मग ती असं सगळं म्हणजे डॅडी थिएटरमध्ये आलेत, आता टी व्हीत नाही, आता थिएटरमध्ये. वा 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 वा. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगते. तो क्राईम पेट्रोलमध्ये होता हां आणि शाळेत तिच्या पेरेंट्स टीचर्स मीटिंग असायची PTA. आणि थोड्या वर्षांनी असं झालं ना, ती सांगायची मम्मा तू येऊ नको, मी डॅडींबरोबर जाणार. आणि मग डॅडींच्या हातात हात आणि मग त्या सगळ्या टीचर सोडून म्हणजे टीचर ह्याच्याकडेच, म्हणजे टीचर काय सांगणार नाहीत, फीडबॅक माझ्या मुलीचं काहीच नाही. ह्याला विचारायचं घरी आल्यावर काय सांगितलं टीचरनी, नाही मला नाही माहीत, मी तर फोटो सेशन केलं आणि आलो. आणि त्या टीचर सगळ्या घेऊन सर एक फोटो, सर एक फोटो, ही पण माझे डॅडी आहेत म्हणून ती सगळ्या स्कूलभर त्याला घेऊन जायची आणि मला सांगायची तू येऊ नको, मी डॅडीना घेऊन जाते. बापरे, काय हे किती प्रेम आहे हा, ना. भयंकर. हा. मुलीचं पण भयंकर. ह्या बाकीच्या भूमिका बाजूला आणि प्राईम पेट्रोल मधली त्यांची अशी की हा, ते आले की भारदस्त. व्हायचं आम्हाला सुद्धा. भारदस्त. तुला आवडायचं, तुला कसं वाटायचं? छान छान, अतिशय एकदम छान. आवडायचं. त्याचा काही तुला फायदा झाला की नाही? फायदा म्हणजे अरे सगळीकडेच. म्हणजे आम्ही एकदा पार्टीवरून आलो, आम्हाला रिक्षाच मिळत नव्हती, आम्ही तिघंच होतो आणि उतरला आणि रिक्षा एकही थांबवत नव्हती. आणि मग त्यांनी म्हणजे सांगितलं उभा राहिला ना असा आणि रिक्षा आली आणि तो ओरडला, म्हणजे कसं ते करून दाखवतो. हा, सर सांगा ना. काय नाही, जनरल आता हे ऑब्झर्वेशनचा भाग असतो. पोलिसांचे युनिफॉर्म घातलेत तुम्ही की तुम्ही पोलीस आहात, म्हणजे अजून एक्स्ट्रा काय करायची गरजच नाही. युनिफॉर्म घातला तुम्हाला कळतं की तुम्ही पोलीस आहात. पण विदाऊट सिव्हिल ड्रेसवाले पोलीस जे असतात तर थांबायचं फक्त 7 धावा, ए बस ए छोड दे ना इनको, एवढंच करायचं, बाकी काय नाही. तुम्ही जर त्याला रिक्वेस्ट केलीत ना अरे भाई साहब यहाँ तक चलेंगे क्या, तर तो नाही म्हणणार आणि जाणार नाही. तर तुम्ही त्याला रिक्वेस्ट नका करू, डायरेक्ट ऑर्डर थांबायचं, ए बेडो ए बस आतमध्ये चल रे लेके जा. आणि मग तो रिक्षावाला पण विचारतो सर तुम्ही कुठल्या चौकीला असता. हो, काय सांगताय? तो पण सर तुमच्यामुळे आयुष्यात अनेकांचा आनंद पण फुललेला आहे, असं हा, काम बरेच तुम्ही केलेलं आहे ना. आपण बेसिकली चांगल्या गोष्टीच द्या तुम्ही. तुमच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी जेवढी पास ऑन होईल, निगेटिव्ह एनर्जीची माणसं आली की आपल्याला त्रास होतो त्याचा, त्यामुळे तिथून लांबच राहायचं. पण क्राईम पेट्रोलमुळे खोटा पोलीस खऱ्या पोलिसेच्या भूमिकेत जाऊन एखादे हा केलंय ना असं. हो, एखादं सांगा ना. एक किस्सा सांगतो. नयन शुक्ला नावाचा ऍक्टर आहे, गुजराती ऍक्टर आहे. त्याची गाडी त्यांनी रिपेअरिंगला दिली होती आणि ती गॅरेजवाल्याकडे होती. BMCने ती गाडी टो केली, ते घेऊन गेले. आता त्याचं फाईन काहीतरी 5,000 रुपये होता, जो तो गॅरेजवाल्यांनी खरं भरायला हवा होता. तर तो म्हणाला नाही आपण बिलात कमी करू, माझ्याकडे आता नाही आहे तुम्ही द्या. तर त्यांनी दिले ते पैसे. आणि नंतर तो बिलाच्या वेळेला म्हणाला नाही कसले मी नाही कमी करणार, मला माझे पैसे हवेत, मी सगळे घेणार, मी काय तुला रिफंड देणार नाही, गाडी नाही देणार वगैरे. सगळं खूप सुरू झालं. मग हा गेला, सगळं झालं. मग त्याने त्याची 3-4 मुलं आणली त्याला मारण्यासाठी वगैरे. आणि मग तो नाहीच म्हणा, गाडी देणार नाही, काही नाही देणार, तुला जो करायचं ते कर. ह्याने मला सांगितलं, म्हणजे जा ना पोलीस स्टेशनला, सर कंप्लेंट कर. मग काय करू आता, गाडी घेऊन जाणार BMC आणि हे सगळं असं होणार. उससे चहा पी चलो ना, म्हणणार अरे मला ओळखणार तो, नाही आप चलो तो ऐसे. बरं ठीक आहे चल. गेलो. मित्राची बुलेट होती, अरे बुलेट दे ना जरा जाऊन येतो. त्याला बसवलं मागे, बुलेटवर गेलो, गाडी स्टँडवर लावली, उतरलो.
आणि फक्त असं मी बघितलं त्याकडे म्हटलं कौन है रे इसमें से तो आला पाया पडला साहब 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 मैंने कुछ नहीं किया मैं बताता हूँ साहब बताता हूँ मैं तू खड़ा रहे पहले हाँ नैन क्या किया इसने तो चलने से सर मेरे से गलती हो गया मैं बताता हूँ मेरे से गलती हो गया मैं क्या करूँ ये गाडी आहे मैं पैसा देता हूँ ये लेके जाओ आप सब कर लो पण मला हे अपेक्षितच नव्हतं हे असं काहीतरी घडेल आणि म्हणलं हा ठीक आहे जा नाही पैसा ले गाडी ले चल तो दूसरा आला सर हाँ ठंडा लो मैंने नहीं रे आप वही है ना मालाड में एनकाउंटर किया था हाँ, मैं पहचाना आपको ये छोटा भाई है मैं बोला इसको ऐसा मत करिए कर तर तो मला ते समजला होता की या मालाडमध्ये ज्याने एन्काउंटर केले तो हा आणि माझा एन्काउंटर करे पण नयनचं काम 2 मिनिटात झालं. बापरे काय हे म्हणजे तुमचा केवढा दणदणीत अभिनय आहे याचीही पावती आहे. नाही मी ऍक्च्युली सांगू मी काहीच केलं नव्हतं मी त्याला नंतर सगळं सांगणार होतो की मैं पोलीस लेके आऊंगा और ये सब करूंगा असं मी त्याला सांगणार होतो पण तोच मला पोलीसवाला समजला आणि तो सुरुवातच त्यांनी केली. आई ग किती छान. पण ना यांनी थोडीशी उशिरा सुरुवात केली त्यामुळे थोडे ते मागे पडले याची तुला खंत आहे का? अजिबात नाही. बऱ्याच ॲक्टर्सनी बऱ्याच आधीपासून स्ट्रगल करतात. कम्पॅरेटिव्हली माझ्या नवऱ्याने उशिरा सुरू केले बट ही सक्सेसफुल सो आय एम हॅपी इन दॅट. सर आम्हाला असं वाटतं पण थोडं की तुम्ही आधी यायला हवं. नाही यायला ठीक आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते त्या करेक्ट वेळेला करेक्ट जागी तुम्ही असायला हवं. मला असं वाटतं की माझ्या डेस्टिनी थोडी उशिराची आहे मी उशिरा आलो पण आहे अजून काही सिनियर्स तर म्हणजे ॲक्टर्स ज्यांना मी नाटकातून पाहिलं होतं किंवा सिनेमातून पाहिलं होतं सिरियलमध्ये पाहिलं होतं की अरे हा मस्त ॲक्टर आहे हे आहे ते पण अजूनही त्यांना ओळख नाही मिळाली. खरंय खरंय. त्या मानाने मला 10-12 वर्षातच ओळख मिळाली. अरे सर कितीतरी. सर मला आणखीन एक सांगायचं आहे की मला ना बरेच जण असं विचारतात ते इन्स्पेक्टरचा रोल करतो कंटाळा नाही येत तुला कशाला येणार. तर मी म्हणायचो नाही येतो कंटाळा मला असं वाटतं बस झालं कशाला करायचं. पण मग मी विचार करतो की समजा संपूर्ण मुंबईमध्ये आपण पकडून चालूया की एक 10,000 ॲक्टर आहेत त्या 10,000 ॲक्टरमधल्या 1,000 लोकांना कामं मिळालीत आज 9,000 लोक घरी बसलेत. तर मी त्या 1,000मध्ये आहे ज्याला आज काम मिळाले मी त्या 9,000 नाही आहे मग मी लकी आहे ना मग मी कशाला नाही म्हणू. हो 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 हो. आमची जर एकातनं एक कामं मिळत आहेत आणि माणसं तुम्हाला इतकी छान मिळालेली आहेत आणि तो स्ट्रगल फारसा नाहीये फक्त उत्तम अभिनय करायचा तर किती छान. माणसं जोडायला हवीत मला असं वाटतं. कारण मला मी ज्या शाळेत होतो ज्युनियर KGला ज्या वर्गात होतो तिथून ते 10वी हा आमचा एकच वर्ग होता. बरीच मुलं तीच होती मुली पण त्याच होत्या. आज शाळा सोडून 30-40 वर्ष झाली 30-1 वर्ष तर आरामात झाली असतील. आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. माझा शाळेतला ग्रुप आहे माझा कॉलेजमधला ग्रुप आहे माझा भारतीय विद्याभवनचा ग्रुप आहे. मी नाटकाच्या दौऱ्यांमध्ये जेव्हा कुठे गेलो होतो उस्मानाबाद असू दे गोवा असू देत रत्नागिरी असू देत जालना असू देत औरंगाबाद असू देत तिथे ज्या ओळखी झाल्या होत्या त्या अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही कसे आहात. उगाच तुम्हाला कोणी हे नाही करणार. म्हणजे मला आवर्जून सांगतो की आम्ही जेव्हा तुळजापूरला गेलो होतो तुळजापूरचे 2 सर आहेत एक निंबाळकर म्हणून आहेत आणि रवी निंबाळकर आणि वाघ सर आहेत. मी खूप वर्ष त्यांना म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टमध्ये होतो बाकी असं भेट नव्हती झाली. ही म्हणाली की चल आपण जाऊया तुळजापूरला मला जायचं आहे. आणि अनुष्का पण छोटी होती मला 5-6 वर्षाची होती. मी फोन केला त्यांना की आम्ही असं येतोय म्हणून या ना सर. आम्ही गेलो तर आमच्या आधी त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती हॉटेल ते प्रवासाचं सगळं केलं होतं की नाही तुम्ही एक काम करा तुम्ही आता हे करा मग इथून गेला अक्कलकोटला जात सोलापूर आणि हे सगळं त्यांनी मॅनेज केलं. बरं एवढंच सगळं करून त्यांनी पैसे नाही घेतले आमच्याकडून. नाही कसले पैसे सर तुम्ही आला मुलगी आहे आपली असं कसं झालं हे म्हणून मी म्हटलं की हे सगळं तुमच्यावरती आहे की तुम्ही कसे राहता वागता संबंध कसे ठेवता त्याच्यावरतीच सगळं अवलंबून आहे. पण अपर्णा तुला पुन्हा मी काश्मीरची तिकीट दिली तर जाशील का परत? नाही जाग अगं जाग नको नको नाही सगळं आम्ही तर काय झालं सर एवढं ती नाही म्हणते. सांग अपर्णा काय झालं. नको नको तोच सांगेल. राजेंद्र काय झालं एवढं. काश्मीरला आम्ही गेलो होतो फिरायला आणि काश्मीरमध्ये झेलम नदीचा बांध जो होता तो तुटला त्यामुळे
संपूर्ण श्रीनगर शहर पाण्याखाली आलं होतं. बापरे. आणि आमचा जो ज्याच्याकडे आम्ही राहत होतो जमील म्हणून होता, त्यांनी आम्हाला सांगितलं चला निघूया आपण, गाडी सामान टाका, आपण पटापट बाहेर पडू. आम्ही बाहेर निघालो. 3 रस्ते आहेत काश्मीरमधून बाहेर पडायला, एअरपोर्टला जायला, सगळे बंद होते. आणि 2 रस्ते मी उल्लेख करून सांगतो तुम्हाला. आम्ही एका रस्त्याने बंद आहे, दुसरीकडे आलो. दुसऱ्या रस्त्यावरती जेव्हा आम्ही आलो तर आमच्या समोर गाई, म्हैशी, माणसं सुसाट वाहत जात आहेत. मग ओरडतंय कोणीतरी, म्हणजे मृत्यू पाहिला होता आम्ही. मग तिथून आम्ही निघालो. तो म्हणाला नाही, एक काम करूया, एक फ्लायओव्हर आहे, ते खालून उतरून आपण जर गेलो ना, तो रस्ता क्रॉस केला फक्त की लगेच आपण एअरपोर्टच्या त्या तिकडे जाऊ. पण कुठून तरी फिरून आम्ही असतो तर फ्लायओव्हर खाली उतरलो. फ्लायओव्हर उतरलो आणि आम्ही बघतो इकडे बाजूला सगळ्या बोटी तुटून पडल्यात, हे झालंय, सगळं झालंय, पाणी येते. आणि तो म्हणाला कोणतरी समोर काही दिसत नाही. तेवढ्यात आम्हाला असं जाणवलं की काहीतरी होतंय इथे, घडतंय. आणि त्या जमीलनी अक्षरशः हँडब्रेक खिचून गाडीला युटर्न मारला तिथे आणि मागून पाण्याचा लोंढा असा बापरे. full. आणि मी ह्यांना सांगितलं काचा खाली करा, सगळ्यांनी काचा खाली करा. आणि फ्लायओव्हरवर चढेपर्यंत पाणी बोनेटवर लागलं होतं. आणि गाडी वर नेऊन थांबवली. आणि नंतर आम्ही बघितलं पूर्ण फ्लायओव्हर खाली पाण्याने भरलं होतं. आम्ही खाली गाडी काढून मग त्याच्या घरी राहायला गेलो. मग तिथे आम्ही 3-4 दिवस राहिलो. मग पाणी वाढतच चाललं होतं. आणि या असं सगळं हॉरिबल एक्सपिरियन्स. मग त्याच्यामध्ये जंगलात राहिलो, खायला काही नाही. आणि तेव्हा क्राईम पेट्रोलमुळे फायदा असा झाला की कोणी फोटो काढायला आला तर मी सांगायचो मला एक बिस्किटचा पाकिट आहे ना, मुलीला द्यायचं आहे, बस, बाकी काय नाही. आम्ही तर काहीच खाल्लं आम्ही नव्हतं. काहीच खाल्लं नाही. आणि त्यात इच्छाही नव्हती अशी तेव्हा. 7 आणि 8 डिग्री टेम्परेचर, म्हणजे थंडी, असं कुडकुड देवाकडे प्रार्थना करतो बाबा पाऊस नको पडू देत. आणि झऱ्याचं पाणी एक बॉटल मिळाली होती, त्याच्यात असं पाणी भरत राहायचं. ते झऱ्याचं पाणी याचं ते प्यायचो आम्ही दोघं. हाल म्हणजे हाल, अक्षरशः हाल. आणि मग त्यात एक प्रसंग मी सांगतो, स्वामींचाच प्रसंग आहे तो. एक मिलिटरीतला माणूस होता जो आमच्या सोबत होता. तिथे ओळख झाली होती त्याची. तर तो म्हणाला मी मिलिटरीतला ऑफिसर आहे. म्हणलं अरे मग तुला तर जायला मिळेल ना, सोड, जाऊन भेट ना त्यांना, तुला तर सोडतील ते. तो म्हणाला माझे 5-6 मित्र पण आहेत, आम्ही आलोय मजा करायला, ठीक आहे हा पण एक्सपिरियन्स घेऊ आपण. आणि एक दिवशी त्याला मी म्हटलं की विचारता खरं काय पोझिशन आहे. हा ठीक आहे चलो विचारतो. आणि मला बेसिकली बघायचं होतं हा खरंच आहे का मिलिटरीचा की नाही, की असंच सांगतोय फक्त. तर तो आणि आम्ही गेटवर गेलो. तर गेटवरच्या माणसाला त्यांनी ID कार्ड दाखवलं, त्यांनी सॅल्यूट मारला. म्हटलं ओके, म्हणजे हा ऑथेंटिक आहे माणूस. मग आतमध्ये गेलो. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे. मग त्यांनी त्या माणसाला त्याचं ID दाखवलं, त्यानेही सॅल्यूट केला. बसा म्हणाला. बसलो. कुछ लेंगे चाय कॉफी? नहीं, क्या हालात है? तो म्हणाला बहुत बुरा हाल है. रेस्क्यू का कोई मदतीसाठी काही येतच नाही आहे. पाणी खूप असल्यामुळे आणि दिवसेंदिवस वाढते पाणी, त्यामुळे मदत कार्य पोचू शकत नाही. आपली मिलिटरीची ही एक पोस्ट होती ती पण बुडाली. कसे बसे सैनिकांना वाचवले, वेपन्स वाहून गेली आहेत. तुम्हाला एक मार्ग आहे, पण इथून 6 किलोमीटर चालत गेलास ना, तिकडे बोटी आहेत ज्या तुला श्रीनगर एअरपोर्टपर्यंत सोडू शकतील. तर गेलास तर जा. असं बाहेर आलो, काय करायचं आता. त्यांनी मित्रांना सांगितलं. तर मला 6 किलोमीटर ना, ठीक आहे सकाळी निघू, चालत चालत पोचू आपण 6 किलोमीटर दुपारपर्यंत आणि जाऊ. आणि मला विचारलं काय करतोस. म्हटलं इथे तर काहीच माहिती नाही, कधी बाहेर पडू इथून, तर चल निघू आपण. आणि सांगितलं चला आपण सामान घ्या निघू. आता तो रस्ता जो होता ना, या बाजूला जंगल, असा सरळ रस्ता, सरळ सूट रस्ता, आणि इकडे दरी आहे. या रस्त्यावर आम्ही चालत होतो. म्हणजे इथून जर समजा एक 2 किलोमीटरवरती कोणी माणूस येत असेल तर तो दिसेल, एवढा लांब. इकडे मागेही तसंच परिस्थिती. आणि आम्ही चालत होतो, 4-5 जणं, आम्ही 2-3 जणं. आणि अचानक एक म्हातारा माणूस आला. कुठून आला काहीच माहिती नाही, आणि माझ्यासमोर आला डायरेक्ट. आणि मला कहा जा रहा है? चुपचाप पीछे चल, आगे कोई नहीं मिले, कुछ नहीं मिलने वाला, इनको जो करना है वो कर, तू नहीं जाएगा लेके इनको, चल पीछे. आणि तो बोलून गेला. आणि आम्ही असं की असं काय करायचं, म्हणजे आम्ही मागे वळून बघितलं तर मागे कोणी नाही. अरे बाबा. हा येताना आम्हाला कधी दिसला नाही. आणि ह्याला आता एक असं ना, लोक तिथे 7-8 दिवस तुमचे चेहरे ओळखीचं, ह्या माणसाला आम्ही तिथेही नव्हतं पाहिलेलं. मग त्या माणसांनी माझा नंबर घेतला, नंबर एक्सचेंज केला आम्ही, आणि आम्ही परत आलो मागे. आणि तो बुधवारचा दिवस होता. आणि त्याच दिवशी आम्ही मग आतमध्ये गेलो आणि रेस्क्यू झालो. आम्ही दोघंही स्वामी भक्त असल्यामुळे
आम्हाला हे आलं की हे स्वामींनी केलं. अदरवाईज तो माणूस कुठून आला आम्हाला दिसला असता ना, चालत येताना दिसलाच नाही, जंगलातून आला तरी दिसला असता, खालून तर शक्य नाही. बरं गेला तर आम्हाला जाताना तर दिसला पाहिजे, जातानाही दिसला नाही तो. याचा अर्थ स्वामी येऊन आम्हाला सांगून गेले. त्याच्यानंतर मग काही दिवस गेले, काही महिने गेले आणि मला लक्षात आलं, अरे म्हटलं ह्या माणसाला फोन करून विचारूया काय झालं काय नाही. तर मला फोन केला मी की अरे सर कैसे, अरे सर बढ़िया बढ़िया, कैसे पहुँचे फिर आप. सर आपका लौट जाना करेक्ट डिसीजन था. मतलब क्यों, क्या हुआ. हम लोग तो जैसे तैसे पहुँच गए. पोचलो आम्ही तिकडे, बोट होती, बोटीत बसलो आम्ही. म्हटलं हा चला, आणि बोट निघाली आमची. आणि एक 2-4 किलोमीटर आत गेल्यानंतर बोट बंद पडली. पुढचे 8 दिवस आम्ही तिथेच होतो, कारण मदतच येत नव्हती आणि बाहेर येऊ शकत नव्हतो, पुढेही जाऊ शकत नव्हतो. तर 8 दिवस आम्ही त्याच जागेवर होतो. 8 दिवसानंतर एक काहीतरी दिसलं, कोणाला तरी आम्ही दिसलो, मग आम्हाला रेस्क्यू केलं माय गॉड. आणि आम्ही आलो. त्यामुळे तुमचा करेक्ट निर्णय होता. आणि मग मला असं झालं की अरे बापरे, 8 दिवस पाण्यात राहिलो असतो, नाही तर काहीच नाही. ते म्हणाले काही खायला नव्हतं, काही नव्हतं, प्यायला नाही, काही नाही आम्हाला. तुमच्याकडे तर छोटी मुलगी आणि बापरे. तर हे आम्हाला स्वामींनी वाचवलं त्यावेळेला. खरे खरे खरं, श्रद्धा पाहिजे तुमची. श्रद्धा फक्त. हवी बस. तुम्ही बोलताय आणि ती ते पुन्हा तिकडे गेली बरं का, म्हणजे काश्मीरला गेली आणि ती अनुभवत होती, तिच्या अंगावर असा शहारा. नाही खरे भयंकर. भयंकर होतं ते. या म्हणजे आम्ही असा विचार करतो नेहमी की बाबा असं कोणालाच नको. पण त्या ह्याच्यात मी आणखीन एक तुम्हाला सांगतो, म्हणजे हा दुर्दैवाचा भाग कसा असतो बघा. मी अडकलोय काश्मीरमध्ये आणि हे असं असं झालंय, ही गोष्ट बऱ्याच जणांना कळली होती की अरे हा अडकलाय तिकडे, हा अडकलाय तिकडे. आणि ही गोष्ट काही पत्रकारांना पण कळली होती. या पत्रकारांचे त्या मित्रांना फोन आले जे आपल्या इंडस्ट्रीतलेच आहेत, की ह्याच्या घरचा नंबर आणि ॲड्रेस मिळू शकेल का. कशासाठी तो अडकलाय, त्याच्या आईची आणि बहिणीची प्रतिक्रिया हवी आम्हाला. अरे त्यांना काय वाटतंय. त्या बाकीच्या सगळ्यांनी एवढ्या त्याने शिवाय घातल्या की तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत. तो अडकलाय तिकडे, त्याला रेस्क्यू करायचं, त्याच्यासाठी प्रयत्न करायच्या ऐवजी तुम्हाला तुमच्या चॅनलचं TRP वाढवायचं, की जे आई वडील रडतील तिथे ते बघणार आहात तुम्ही. हा किती वाईट भाग आहे बघा. अगदी अगदी. की तुम्ही अरे तुमचे प्रतिनिधी तिकडे पण आहेत ना, ती त्याला मदत त्यांना करा, त्याला सांगा, रेस्क्यू हो. करा आणि आणा परत इथे. असं सॅड पार्ट. होय होय होय. नाही हे पण तरी इंडियन आर्मीनी एवढी हेल्प केली ना, एवढी हेल्प हो. भयंकर. म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे ते आहेत म्हणून सगळ्यांना हेल्प केली. म्हणजे अदरवाईज Impossible. तिथून परत आल्यानंतर आमचा प्रॉब्लेम असा झाला आमच्या दोघांचा, की आम्ही झोपायला गेलो की आम्हाला ते पाणीच दिसायचं. पाणी, ती प्रेत आणि तेच सगळं दिसायचे, वेपन्स दिसायचे, कारण आम्ही तेच पाहिलं होतं. आणि मग त्रास व्हायला लागला. मग मी डॉक्टरकडे जावं लागलं, ट्रीटमेंट घ्यावी लागली. मला माइल्ड अटॅक आला त्याच्यातच. हो हो हो. आणि हिला ट्रीटमेंट घ्यावी लागली, कारण आम्हाला झोपच यायची नाही. 3-4 तेच वाजेपर्यंत आठवण आम्ही जागे असायचो. की त्या अरे, प्रसंगाला तोंड देताना परिस्थिती वेगळी आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर नाही, त्याचे फार परिणाम फार आपल्याला भोगायला लागले. चला, इडापिडा टोळो आणि सगळं काही मागे गेलेलं आहे आता. गेलं. मात्र पुन्हा पुन्हा त्या आठवणी नको आता. आणि मला वाटतं असे प्रसंग आले की प्रेम अजून वाढतं, हो की नाही. तसं ते हां, कारण त्यावेळेला हिनी पहिल्यांदा असं कबूल पण केलं की क्राईम पेट्रोल करण्याचा योग्य निर्णय होता तुझा. कारण हे सगळं जी काही मदत मला मिळाली ती बिकॉज ऑफ क्राईम पेट्रोल मिळाली. सर आता पुढे काय. पुढे आहेत वेब सिरीज, फिल्म्स, मराठी फिल्म्स. आता माझी एक 18 एप्रिलला प्रसाद ओगने डायरेक्ट केलेली फिल्म रिलीज होते. सुशीला. त्याच्या आधी चंद्रमुखी आली. चंद्रमुखी आली. बेगम 9 तुमची मेला गाजली. आणखीन एक फिल्म येते PSI अर्जुन म्हणून, त्याच्यात अंकुश चौधरी आहे. वेब सिरीज येते ना, फिल्म आहे. फिल्म आहे. सर तुमच्यामध्ये तो हसवण्याचा कुठून आला एकदम ह्युमर. तुम्ही हसवता पण खणखणीत आम्हाला. हो, मी असा नाही आहे, मी खूप मस्ती करायचो कॉलेजमध्ये असताना. नाही मस्ती करणं वेगळं आणि अभिनय. नाही खूप मस्ती करायचो मी. आणि आता म्हणजे कॉलेजचे जे मित्र भेटतात किंवा शाळेतले मित्र भेटतात ते अजूनही तसेच भेटतो आम्ही. आणि तिथं मी जर का असं राहिलो, हॅलो नमस्कार करता, अरे बस हो गया ॲक्टिंग, हे क्या कर रहा है. मी नसेल तर मी असं गेलो की माहोल झाला पाहिजे, मजा मस्ती. अपर्णा, आता तुझ्या डोळ्यात मध्ये काय पाहायचंय सरांना, का सर काय करतील ते. तुझं इतकं समर्पण आहे की तुझं काही तक्रारच नाहीये नाही, त्यांच्याविषयी. अजिबात नाही. आणि इनफॅक्ट मला क्राईम पेट्रोलपेक्षा त्याचं ते एक थी बेगम मध्ये मला आवडलं होतं. हो, भयंकर, म्हणजे छानच. म्हणजे खूपच सुंदर.
एक ती बेगम लॉकडाऊनमध्ये लागली होती आणि भयंकर भयंकर. आणि ही आणि मुलगी या दोघी यांना मी म्हटलं की अरे ते पब्लिकसाठी दुसऱ्या दिवशी येणार होतं. ते आम्हाला माहीत होतं की आदल्या दिवशीच 11 वाजता ते अपलोड होणार आहेत एपिसोड्स. तर मी हिला म्हटलं की असं अशी वेबसिरीज आहे ना ती आज येणार आहे इथे. तर किती एपिसोड आहेत म्हटलं आहेत 8-10 आहेत मला वाटतं तेव्हा एपिसोड. कोविड होता ना. कोविड होता हां. कोविड होता. तर ही म्हणाली मी बघते. हां बघ. ह्या दोघी बेडरूममध्ये बघत होत्या. मी बाहेर बसलो होतो. मी काहीतरी वाचत बसलो होतो मला वाटतं. थोड्या वेळाने मी आलो तर बघितलं तर लाईट बीट बंद आणि कम्प्युटरसमोर ह्या दोघी एनग्रॉस होऊन ऐकतायत हेडफोन घालून. म्हटलं अच्छा हे एपिसोड बघतायत ओके ठीक आहे. म्हटलं एक 12-12:30 झोपतील या. मी परत बाहेर गेलो टी व्ही लावला काहीतरी बघत बसलो. आत येऊन बघितलं ते परत बघतातच आहेत. नाही ना बघू दे. मी हॉल बंद केलं भेटून आणि हॉलमध्ये झोपलो मी. आणि ही जनरली 6-5-6ला उठते ही नेहमी. गेलो तर ही झोपलेलीच होती. मी 7 वाजता उठलो गेलो तर झोपले. तर 10, 10:30, 11:45 ही उठली. म्हटलं का 11:45 झाले. पूर्ण सिरीज बघितली वन गोमध्ये. 6 वाजता झोपली मी पहाटे. आणि हिने पहिल्यांदा मिठी मारली मला अशी. आणि काय काम केलंयस तू. पास वा. आणि तुला मी इतकी वर्ष बघते पण हे असं काम तू कधीच नव्हतं केलं. हां खरंच. फक्त मुलीला समजाव तुझ्या. म्हटलं का ती भयंकर घाबरली आहे. आणि ती उठली काहीतरी 1:30-2 वाजता वगैरे उठली आणि तिने असं बघितलं मम्मी हा माणूस नको ह्याला जायला सांग हा मारतो. ते ती सगळं रिलेट करायची त्यावेळेला की अरे हा असाच असेल. म्हणजे एक शाळेतला किस्सा सांगते. ती शाळेत म्हणजे हा उशिरा यायचा शूटिंग वरून आणि ती सकाळी उठून तिला शाळेत पाठवायचं असतं. माझी आणि सासूबाईंची धावपळ असायची. आणि हिनी बघितलं तिचे डॅडी नेल पॉलिश लावून लिपस्टिक लावून आपले झोपलेले आहेत. तर ती येऊन बाहेर सांगते तुझ्या मुलाला सांग काहीतरी हे बघ ते नेल पॉलिश लावून झोपलेत लिपस्टिक लावून. आणि मग आई विचारलेली अरे काय झालं काय ते पुढचं सांगते कुठला होता तुझा. त्यात मी किन्नरचा रोल करत होतो. ती फिल्म आली नाही. तर ते त्या दिवशी चुकून मला नेलपेंट काढताना मी एका हाताचेच काढले एका हाताचे राहिले माझे. आणि लिपस्टिक काढली होती पण ती काय डार्क खूप लावलेली होती ती गेली नाही. आणि रात्री मला उशीर झाला 1:30-2 वाजले होते येईस तर म्हटलं जायचं झोपतो सकाळी काढेन मी. आणि हिने ते बघितलं सगळं काय डोकं फिरलं काय माणसाचं. तुझ्या आई तुझ्या मुलाला समजाव. बाकीच्यांचे बाबा कसे येतात घरी 8 वाजता येतात. माझे बाबा कुठे जातात हे असे नेल पॉलिश लावून येतात लिपस्टिक लावून येतात. राजेंद्र सर मला इतकं छान वाटतंय की घरामधल्या 3 समृद्ध स्त्रिया तुमच्या पाठीशी आहेत. त्या इतक्या अतोनात प्रेम करतायत की त्या प्रेमामध्ये तुम्ही असे गुदमरून जाल. तिघी एकत्र आल्या ना तिघी माझ्यावरती अशा तुटून पडतात. पण दुसरं कुणी माझ्याबद्दल काही बोलू देत फक्त संपलं. म्हणजे ही जरी मला बोलली तरी आईला राग येतो. आई जरी मला बोलली तर हिला राग येतो. आणि ह्या दोघी ती तर सोडतच नाही. पण हेच प्रेम तुम्हाला खूप पुढे नेणार आहे. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचं वेगळं प्रेम माया ही तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही भरपूर काम करा. आणि ते भरपूर काम करण्यासाठी तुझ्या गळ्यातला सूर निरागस लागला पाहिजे. तो आता लागू देत आणि मगच आपण कार्यक्रम संपूया. तर तू एक छोटंसं सुंदर गाणं म्हण मग आपण संपूया कार्यक्रम. आजीनी शिकवलेलं आणि आजीनीच लिहिलेलं आहे आणि स्वर पण लिहिलेत. मधुरानना ही कोण मधुरानना ही कोण मधुरानना अंगना विमल लोचनी दीपवितारांगना मधुरानना ही कोण मधुरानना ही कोण मधुरानना संगीत लहरी निरमुनिया संगीत लहरी निरमुनिया करीत विहारा ही हंसिका करीत विहारा ही हंसिका हृदयी दाटल्या मधुर संवेदना मधुरानना ही कोण मधुरानना
मधुरानना ही कोण मधुरानना मधुरानना मधुरानना. वा वा वा, सुंदर. मस्त. थँक्यू.